जळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग. यचयावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचवेद निर्माते महाराष्ट्रभूषण सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेतला 4 कडव्यांचा सर्वांच्या परिपाठातला अभंग आजच्या सेवेकासाठी निवडलाय. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. इको थोडा कमी करा, आवाज कडक करा. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांच्या गाथेतला 4 कडव्यांचा आहे आणि सर्वांच्या परिपाठातला असा अभंग आहे. कारण की महादेव महाराज हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही, हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही, आणि ज्याचा पाठ नाही तो वारकरी नाही. विठाला 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 विठाला. त्यामुळे सर्वांच्या परिचयातला सर्वांच्या परिपाठातला असा हा अभंग आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, सर्वांच्या परिचयातला असा हा अभंग आहे. अनेकदा हा अभंग आपण कीर्तनामध्ये भजनामध्ये अनेकदा हा अभंग आपण ऐकत असतो. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली या अभंगाच्या द्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संत भेटीच्या भाग्याचा अनुभव प्रतिपादित करतात. नेमकी संत भेटी झाल्याच्या नंतर तुकोबरायांना जो काय अनुभव प्राप्त झाला तो अनुभव जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या द्वारे प्रतिपादित करतात. विठाला 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 निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांच्या गाथेतला आहे, 4 चरणांचा आहे. आता अनेकांच्या मनामध्ये आता अशी शंका येईल किंवा आली असेल किंवा इथून पुढे येईल, जो तो बुवा येतो, जो तो महाराज येतो आणि हे 4 चरणाचे अभंग येतो, ही भानगड काय बुवा? ही भानगड काय? तर ती भानगड असे हे 2 चरणाचे घडावेत, त्यासाठी या 4 चरणाची गरज आहे. बघा विठाला 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 विठाला. सर्वांच्या परिचयातला सर्वांच्या परिपाठातला असा हा अभंग आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे, तुकोबरायांच्या गाथेतला आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? ऐका. पिता बोल्लोभान आई कनकाई मातेच्या पोटी जन्माला आलेले एक अनमोल रत्न, ज्यांची वारकरी संप्रदायाची उंची जर पाहायला गेली तर वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी जे विराजमान आहेत ते जगद्गुरु बोला 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 तुकोबराय आहेत. तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जर कोण असतील तर ते जगद्गुरु तुकोबराय आहेत. तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? जगामध्ये 3 जगद्गुरु. पहिले जगद्गुरु म्हणजे भगवान श्रीकृष्ण, दुसरे जगद्गुरु म्हणजे आद्य शंकराचार्यजी, आणि तिसरे जर जगद्गुरु कोण असतील तर ते जगद्गुरु तुकोबराय आहेत. तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? ज्यांची गाथा इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये उडवल्यानंतर, आपण पाण्यामध्ये लाह्या टाकल्यानंतर ज्या प्रकारे पाण्यामध्ये लाह्या तरतात त्या प्रकारे ज्यांची गाथा इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर लाह्याप्रमाणे गाथा तारावं ते तुकोबराय. आणि तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? अजून पुढे जाऊन सांगतो, ऐका. ज्यांची गाथा वाचल्याच्या नंतर लोकांच्या माथा जागेवर होतात ते तुकोबराय, आणि त्याच तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. विठाला विठाला सर्वांच्या परिचयातला असा हा अभंग आहे. निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांचा अधिकार जर पाहायला गेला तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमाचा काष्टा सुटतो तुकोबरायांचं नाव ऐकल्याच्या नंतर. यमाचं धोतर, यम कोणाला म्हणतात माहितीये का? तमेमेषु यति काल दंडे मृत्युंभयातिथि व्याप्त सुधा खलंति ताजायति मगदा यमाग्रपंतम सकल सिद्धि मद्यासु चारुनैवं सकलं कथं गणायति जायते प्रतिभाषा सकल सुधान गत्वयति जति काला रे गत्वयति जति काला गत्वयता जति काला रे. हा ज्यांचा अधिकार आहे ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, आणि त्या तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. कीर्तन रूपे सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा अल्पपरिहार द्यायचा, तो म्हणजे असा.
अकारण कारण करुणा वरुणालय भक्त काम कल्पतरू भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या अथांग दयेनं त्याच्या कृपेने चालू असणारा माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय नामदेव महाराज नाथबाबा सावता महाराज सेना महाराज कबीर महाराज रविदास महाराज निळोबराय चोकोबराय जनाबाई मीराबाई सकोबाई मुक्ताबाई या सर्व संतांचा चालू असणारा हा जयघोष ही धर्म पताका धर्मदंड भेद त्याप्ती नामकृतजन्य संगा पवित्रा भासाय स्थिते नामनिष्ठा उचातिती या उक्तीप्रमाणे चालू असणारा हा नामघोष आपल्या पुण्यभूमी पुण्यक्षेत्र या जाधववाडी या गावामध्ये संपन्न होतोय. आजच्या या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 16वे आणि या 16व्या वर्षाचं हे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आजच्या या द्वितीय दिवसाचं कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या परमभाग्याने तुमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने ज्यांच्या माध्यमातून तुमच्या गावापर्यंत येणं झालं असे असणारे आमचे जिवलग मित्र आमचे प्रसाद दादा चौरे असतील यांच्या माध्यमातून आजच्या तुमच्या या सर्व श्रोतेजनांच्या दर्शनाचा योग आहे. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. या कार्यक्रमाला या सप्ताहाला फार मोठी उंची आहे महाराज. कारण की या सप्ताहामध्ये अनेक विद्वान आणि माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नामाचा जयघोष करत असताना या 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित येत आहात. या ठिकाणी ज्ञानोबराय तुकोबरायांचा हा नामघोष करत आहात. या सप्ताहाला अतिशय सुंदर वातावरण ऐकून असणारे आमचे मृदंगाचार्य ज्यांच्या वाजवण्यामध्ये गोडवा आहे असे असणारे आमचे दत्ता महाराज असतील त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. गोड ज्यांचं वाजवणं आहे असे असणारे दत्ता महाराज त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. एकूण असणारे आमचे महादेव महाराज असतील, एकूण असणारे आमचे समाधान महाराज असतील, एकूण असणारे आमचे विक्रम महाराज असतील, तुम्हा सर्वांच्या चरणावरती पुनश्रद्धा. सर्वांचा आवाज तिघांचाही आवाज गोड आहे महाराज, माहिती आहे का? तिघांचाही आवाज गोड आहे. तुम्हा तिघांसाठी मी एक वाक्य बोलेन ऐका. काय काय लोक नोटोबासाठी गातात, काय काय लोक पोटोबासाठी गातात, काय काय लोक नोटोबासाठी गातात, काय काय लोक पोटोबासाठी गातात, पण आमचे महादेव महाराज समाधान महाराज आणि विक्रांत महाराज फक्त आणि फक्त विठोबासाठी गातात. फक्त विठोबासाठी गातात. एवढं गोड ज्यांचा आवाज आहे असे असणारे तिन्ही गायनाचार्य तुम्हा तिघांना खूप खूप धन्यवाद देतो. एकूण असणारे आमचे पेटी मास्तर नाव काय बाबा? सितारे महाराज. आमच्या मोडलीमला पण सितारे महाराज आहेत. हा त्यांचे बंधू आहेत. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वजण टाळकरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांची नावं काय माझ्या परिचयात नाहीत आणि सर्वांची नावं काय मला पाठ करून मला काय जाधववाडीची ग्रामपंचायत लढवायची नाही. त्यामुळे सर्वांची नावं घेतली अशी समजा. या जाधववाडी गावामध्ये असणाऱ्या जेवढे काय आडनावाचे लोक असतील तेवढ्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आता मला वाटत नाही कोण राहिलं असेल एवढं आहे का नाही. एवढे सर्व हे बालटाळकरी तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत ज्यांनी पोचवलाय असे असणारे आमचे अरुण साऊंड सिस्टीम माढा तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. गोड सिस्टीम लावली. फक्त 2 तास हिशोबानं चालू द्या. देव तुमचं चांगलं करेल आहे का नाही. हा माझ्या जर कीर्तनाला तुम्ही आवाज चांगला दिला ना तर तुमच्या 7-8 मशनीच्या 700-800 आहे का नाही. देव तुमचं चांगलं करेल. गोड आवाज आहे. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. एकूण असणारे आमचे शूटिंगवाले दादा अजिंक्य दादा असतील. भक्तीचा मळा या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही सेवा पाहता येईल. या ठिकाणी शूटिंगवाले दादा तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. सर्वांचं नाव घेतलं असं समजा. सर्वांचं नामोल्लेख जर करत राहिलो तर वेळ जाईल. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आणि एकूण असणारे चोपदार आहे का नाही. नाव काय बाबा? महादेव महाराज आहे का नाही. सगळे महादेवच आहेत वाटतं माझ्या बाजूने आहे का नाही. त्यामुळं काळजी करायचं मला कारण नाही. एकूण असणारे अजून एक सांगतो ऐका. चोपदार हा कधीही कीर्तनकारापेक्षा देखणा नसावा. कारण लोकांचं लक्ष लागत नाही कीर्तनकाराकडे आहे का नाही. त्यामुळे सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो. राहिलेले 1.25 तासामध्ये आपल्याला या अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. हाताने टाळी वाजवा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण हे करूनही एक काम करा. सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठला त्या भक्ताच्या द्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. तुकोबराय म्हणतात, उजळले भाग्य आता. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणतात त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. का भाग्य उजळलं तर म्हणतात माझ्या जीवनामध्ये एक चिंता होती. ती चिंता आता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. अवघी चिंता बोला वारली. परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते तर परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते परमात्मा प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. कशामुळं? संत दर्शने हा
लाभ, संतांच्या दर्शनामुळे हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडीला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हटले जोडलेला देव तुम्ही कुठं ठेवला? महाराज म्हटले संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. जोडलेला देव मी माझ्या हृदयामध्ये साठवला. लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हटले कुठूनच आणून साठवला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता, पण अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं, आणि ते ज्ञान संतांच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे आम्हाला झालं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, बोला तो या भावा सापडला. जे पाठ आहे ते बोलत चला बरं का, जेवढे येतं तेवढं बोलत चला. तो या भावा सापडला. भावानं देव सापडला जात असतो बरं का. म्हणून म्हणतात ना, भावबळे आकळे, का याच्यातलं काहीच न कळे. ए रवी न आकळे करतळी आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारशे वित्त. ए यथामाम प्रपद्यन्ते ताऊ सततेव भजाम्यहम. जाकी रही भावना जैसी प्रभू मूर्त देखी दिन तैसी. भगवंत म्हणतात मी कसा आहे? ना निराकार हो ना साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. जसा भक्ताचा भाव असेल तसा मी होत राहतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. महाराज म्हणतात तो परमात्मा मला सापडला, पण कधी? संतांच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, बोला सापडला. मला सांगा, सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. बरोबर आहे का नाही? मान हलवा, सगळं बरोबर आहे, तुम्ही फक्त मान हलवा बरं का, आहे का नाही? सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. मग मला सांगा, पटापट बोलत चला. चुकलं तर चुकू द्या, मी काय तुमचा अपमान करणार नाही. तुम्ही फक्त बोलत चला, जेवढं येतं तेवढं बोलत चला. सापडला हा शब्द कधी समोर येतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. मग मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? बोला बोला बोला. असावी लागते. मग हरवली म्हणजे काय झालं? हरवली म्हणजे तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. हरवली म्हणजे काय झालं? हरवल्याचा अर्थ काय? वस्तू कुठे तर आहे पण आपल्याला ती दिसत नाही, हा हरवल्याचा अर्थ आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात तो देव मला सापडला म्हणजे सापडायच्या अगोदर हरवावा लागेल, हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल. मग आपल्या जवळ देव आहे का नाही पण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात देव आहे बघा. सर्वांगटी राम, बोला देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. बघा प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय, हृदयात देव आहे म्हणून तुम्ही ऐकताय. माझ्या हृदयातला देव गेला की माझं बोलणं बंद, आणि तुमच्या हृदयातला देव गेला की तुमचं ऐकणं बंद. मी बोलतो तुम्ही ऐकता, हे देवाचं अस्तित्व सिद्ध करतं बरं का. मग हृदयात देव आहे. मग कोणी म्हणाल महाराज हृदयात देव आहे तर दिसत का नाही? बरोबर आहे ना, हृदयात देव आहे ना, मग दिसत का नाही? कोरोना होता का? बोला बोल. नव्हता. मग ज्याला झालं त्याला भेटा काय झालं त्या टायमाला? महाराज एक पोलीस गाडी गावात वाजली तर लोकांना पळायचं कळत नव्हतं. समाधान महाराज आहे का नाही? होता ना महाराज. 2 वर्ष जगबंद ठेवलं, कोरोना होता. मग कुणी कुणी पाहिला? हात वर करा बरं. पाहिला का? बोला 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 बोला. नाही. मग नव्हता का? होता. मग पाहिला होता का? नाही. मग नव्हता का? नव्हता का? होता. मग पाहिला होता का? चालू देऊ 10 वाजेपर्यंत. जे म्हणतं देव दाखव त्याला म्हणावं कोरोना दाखव. सोपं आहे आता, आहे का नाही? अरे ज्यानं जग बंद ठेवलं 2 वर्ष, माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं? ज्या व्हायरसनं 2 वर्ष जग बंद ठेवलं त्याला तुम्ही पाहिलं नाही पण त्याच्यावर विश्वास आहे. मग जो एवढे दिवस झालं जग चालवतो त्याच्यावर न पाहता विश्वास ठेवायला हरकत काय आहे? नाही कळलं तुम्हाला? धन्यवाद. चला. डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त डोळ्यानं न दिसणारा देवच वाचवू शकतो, दुसरं कोणी वाचवू शकत नाही. लक्षात ठेवा. मग देव आहे ना, पाहता येईल. कसा पाहायचा? कोरोना सुद्धा पाहता येत होता. कोण म्हटलं पाहता येत नाही? कोरोना सुद्धा पाहता येत होता. कोरोना पाहण्यासाठी टेस्टिंग किटची गरज होती. कळतंय का माझं बोलणं? टेस्टिंग किट घ्यावी लागत होती, आणि तुमचं स्वॅब घेतल्याच्या नंतर तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात त्या किटवर कळत होतं. मग कोरोना पाहता येत होता पण त्याच्यासाठी टेस्टिंग किटची गरज होती. तसं देव पाहता येतो पण त्याच्यासाठी भावाच्या किटची गरज आहे. माझं बोलणं कळतंय? भाव पॉझिटिव्ह झाला हृदयातला देव सापडायला किंवा कळायला वेळ लागणार नाही. मग महाराज म्हणतात तो भाव मी माझा संतांच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा, बोला तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला असा अभंगाचा शब्दशः माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे. विठाला विठाला.
सज्जनांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे असतात हा. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. बरोबर आहे. ज्याला येण्याचा दिवस मिळत असतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. बघा, येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्षश्राद्ध करतो. देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा म्हणून आपण जयंती करतो. संताचा जाण्याचा दिवस महत्वाचा म्हणून आपण पुण्यतिथी करतो. 2 दिवसाला महत्व आहे, येण्याचा आणि दुसरा बोला जाण्याचा. आपल्या जीवनामध्ये हे 2च दिवस महत्वाचे आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये येण्याचा आणि जाण्याचा दिवस सोडून अजून एक दिवस महत्वाचा. ऐका, वसंत पंचमी हा तुकाराम महाराजांचा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा तुकाराम महाराजांचा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये आणखी एक 3ऱ्या दिवसाला महत्व आहे. तो 3रा दिवस कोणता आहे बघा, माघ शुद्ध दशमी. बोला, पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस मला माझ्या जीवनामध्ये महत्वाचा ठरला. का तर त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन बाबाजी आपुले. बोला, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिले राम कृष्ण हरी रे, मंत्र दिले राम कृष्ण हरी. माग शिवदूत सापडे जात जगशाला, सापडविले वाटे जात जगशाला. मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. सापडविले वाटे जात जगशाला, सापडविले वाटे जात जगशाला. काय म्हणतात तुकाराम महाराज, माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस मला माझ्या जीवनामध्ये महत्वाचा ठरला. का तर त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं. कोणता मंत्र दिला बोला, राम कृष्ण हरी. उघडा मंत्र जाणा राम कृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात राहते ती मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं मंत्रानं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं आणि सध्याचं जग षडयंत्रानं. नाही कळलं माझं बोलणं? लक्ष देऊन ऐका. माझे गुरु माझ्या स्वप्नात आले, बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. स्वप्नात माझ्या गुरुचं मला दर्शन झालं आणि काय मागितलं माझ्या गुरुने मला? पडिला विसर स्वप्ना माझी पडिला विसर, स्वप्ना माझी पडिला विसर, स्वप्ना माझी पडिला विसर. भोजना मागते खूप पावचर, पडिला विसर स्वप्न माझे, पडिला विसर स्वप्न माझे. मागते खूप पावचर, पडिला विसर स्वप्न माझे, पडिला विसर स्वप्न माझे. भोजना मागती. माझ्याकडे लक्ष द्या. भोजना मागती. बोला बोला बोला. पाठ आहे ना तुमचा? सोपं आहे. भोजना मागती. हा असं मोकळं बोला. तुप पावशीर पडिला विसर स्वप्ना मजी. माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात माझ्या गुरुने मला काय मागितलं? भोजना मागती तूप. किती मागितलं? पावशेर. थोडं झालं का या जमान्यात पावशेर तूप? आता तूप म्हटलं की चूप.
आता तूप म्हटलं की बोलायचं नाही, एक पंक्तीनं पळत होतं तूप 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 तूप. ते म्हणले वाढ ना, म्हणे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहे. आज तुपाची एवढी वनवा आहे, भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐकताना माया हो, मान हलवा बरं, ऐकताय ना? हा, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. ज्याला कळेल त्याला धन्यवाद, बाकीच्यानी प्रसाद घ्या. बघा, कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वालडन पडलं तरी थेंबर पडावं, आजही तुपाची वनवा आहे. चमच्याबद्दल मी आणखीन एक बोलेन. बाळाव, तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का रे? कशाने खाता? चमच्याने खाता, आहे का नाही? मग आईस्क्रीम खाऊन झाले चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. त्या चमच्यानं लक्षात घेतलं पाहिजे, काम झाले, आपली अवस्था अशी होणार आहे, म्हणून लय चपर चपर करून फायदा नाही महाराज, आहे का नाही? आणि चमच्याचा तुम्हाला आणखीन एक दुर्गुण सांगेन, ऐका. चमचा ज्या भांड्यात जातो महादेव महाराज, त्या भांड्याला तो रिकाम करतो. हा चमच्याचा दुर्गुण आहे. मग चमच्यापासून सावध राहिलं पाहिजे माणसानं, आहे का नाही? काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा तुमच्याकडं? आम्ही फुकटचं खातो, आम्हाला आणायची गरज नाही, म्हणजे घरचं तुप आहे. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? 700, 800, 1000 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. बघा, मी पूर्वी पंक्तीला जेवाय जायचो, आता काय वावडं नाही, पण वेळ नाही. मग ते पंक्तीला जेवाय गेल्याच्या नंतर सगळं गाव जेवायला, आणि तिथं तूप एका वाटीत नाही तर द्रोणामध्ये ठेवलेलं राहायचं. ते जर लहान लेकरानं वाडा घेतलं ना, अय ठेव खाली, तू पाणी वाढ, पाणी, बरोबर आहे ना? लहान लेकराचे वाढायचे आयटम पत्रवाळी, द्रोण, मीठ आणि पाणी, बस हे 4 आयटम सोडून पोरांकडे वाढाय काहीच नसतं महाराज. त्यामुळे ते तूप वाडा एकच माणूस असतो ना गावातून जाणता, तेवढी वाटी गावाला पुरली पाहिजे ना. मग तो येणार, अशी लंबी पंगत बसली असते, हाताच्या बाह्या मागं करणार, वाटी ह्या हातामध्ये धरणार, या हाताचे 4 बोट एकदाच बुडवून घेणार, आणि असं पळत राहणार पंक्तीनं. ज्याच्या नशिबात असेल त्या नशिबात एखादा थेंब पडतो. आजही तुपाची वनवाय. महाराज म्हणतात, माझ्या गुरुने मला तूप मागितलं, पावशेर तूप. बरं, पाव म्हणजे किती हो? किलोचा 1/4 भाग, 1/4, आहे का नाही? 1 किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशेर. तसं वेदांत शास्त्रामध्ये अंतकरणाचे 4 भाग केले: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. लक्ष देऊन ऐका बरं का. संकल्प विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन, निर्णयात्मक भूमिका घेणारी वृत्ती म्हणजे बुद्धी, चिंतन करणारी वृत्ती म्हणजे चित्त, आणि अहंभावात्मक वृत्ती म्हणजे अहंकार. यातला एक भाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारामध्ये तूप सार आहे, तसं परमार्थामध्ये चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, बॉडी प्रेझेंट, माइंड अबसेंट. आता सगळे समाज समोर बसलेत, पण कोणाचं चित्त कुठे आहे का सांगता येतं का? समाधान महाराज लोककीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. लक्षात येते का? आणि हे चित्त तुपाप्रमाणे आहे. मृदू सबाई हे नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, आहे का नाही? आणि महाराज म्हणतात, माझ्या गुरुने मला पावशेर तूप मागितलं, आणि पावशेर तूप मागे त्याच्यानंतर पाव म्हणजे 1/4, आहे का नाही? 1 किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशेर. मग पावशेर तूप मागे त्याच्यानंतर माझ्या गुरुने मला पावशेर तूप मागितलं. मग ज्या वेळेला माझे गुरु माझ्या स्वप्नामध्ये आले, बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला, त्यावेळेला माझं भाग्य उजळलं. याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देतात. उजळले भाग्याचा, उजळले भाग्याचा, उजळले भाग्याचा, उजळले भाग्याचा, उजळले भाग्याचा.
उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. हा भंग थोडा का होईना बहुतेकांच्या पाठ आहे. केवढा? उजळले भाग्य आता. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. कोण कशाला भाग्य उजळणं तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. बरोबर का नाही? आता भाग्य उजळणं कोण कशाला म्हणून सांगता येते का महाराज? आता इथं कीर्तन संपल्याच्या नंतर घरी जाता जाता एखादं जर दुसऱ्याची चप्पल घालून गेलं तर घरी गेल्याच्या नंतर म्हणू शकतो उजळले भाग्य आता चप्पल घ्यायची चिंता वारली. एवढं सांगून परवा गेली माझी महाराज. मला लय अवघड आहे. कीर्तन ऐकून जर चपला चोरायच्या सवय जात नसतील, पण याच्यापेक्षा आपलं दुसरं दुर्भाग्य कोणतं आहे हो? आहे का नाही? म्हणून कीर्तनात असं बसावं लागतं का तुम्ही महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. आहे का नाही? असंच आहे का नाही? कोण कशाला भाग्य उजळणं म्हणल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. मग उजळणं म्हणजे काय? एका एका शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संपल तिथं थांबवा. उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला काय म्हणतात? उजळणं. आता तुम्ही महिला मंडळी आहात, तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, ते जर तुम्ही सोनाराकडे घेऊन गेलाय माड्यात आणि त्याने जर त्याला पॉलिश केलं तर ते कसं दिसेल बरं? उजळून दिसेल. बरोबर का नाही? आहे का नाही? मग चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात बघा. संसारातलं भाग्य हे वेगळं आहे आणि परमार्थातलं भाग्य हे वेगळं आहे. संसारात कोण भाग्यवान आणि परमार्थात कोण भाग्यवान? संसारात कोणाला भाग्यवान म्हणतात बघा? एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला मुलगा झाला, चांगला निघाला, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला लॉटरी लागली, पैसा मिळाला, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. संसारात यालाच भाग्य म्हणतात ना. चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, 4 लोकांनी आपल्याला मानावं, बस ह्याच्यापेक्षा काय का नाही? हे भाग्य आहे पण संसारातलं आहे. पण परमार्थाचा जर विचार करा तर निकटवास भरा संतापायी भाग्य तरी नोहे. धन, पुत्र, दारा. दारा म्हणजे बायको. भाग्य म्हणायचं कशाला? तिथंच अर्ध्या चरणात उत्तर आहे. निकटवास भरा संतापायी. संताच्या सहवासात राहायला मिळावं याला म्हणायचं भाग्य. ऐका बरं. देवानं जवळ घेणं भाग्य, कामक्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. दुसरं तुका म्हणे भाग्य या नावी म्हणिजे संसारी जन्मी जे याचे लागे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरं भाग्याचा उदय. भाग्याचा उदय ते जोडे संत पाय. ते जोडे संत पाय. इथून अनुठवू माता. इथून अनुठवू माता. अनेक जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर साधू संतांचं दर्शन होत असतं महाराज. म्हणून देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून भी देतील. माणसांचं काय? जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालते असते तेव्हा आपल्याही शरीराने लोक चालत असतात, पण आपल्यावर वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. लोक माणसासोबत कशी वागतात हे कोरोनात चांगलंच कळलं महाराज. बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर फेकायची नवऱ्याची. लक्षात येते का? कंडिशन बदललं माणसं बदलतात महाराज. वातावरण बदललं माणसं बदलतात. माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक. तोंडावर म्हणतात अतिशय कमी वयामध्ये पोराने कीर्तन केलं नाही का, पाठीमागं मूर्ख आहे ते, त्याला अक्कल नाही.
15 मिनिटं जर महाराज कीर्तनाला येले लेट झाले तर लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत. आलं कारते, आलं कारते, गेलं कारते, ही परिस्थिती आहे. एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायची असल्यावर त्या तोंडावर म्हणतात महाराज साहेब आहे तर आमचं गाव आहे. जो काही विकास झाला ही साहेबाची कृपा. आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्यावर गावात काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढे गेला की म्हणतात महाराज सगळं गाव ह्या चावलादीनं खाल्लं. ही परिस्थिती आहे. कंडिशननुसार माणसं बदलतात. माया हो तुम्ही बोला, चहात माशी पल्लिक चहा काय करता? बोला ना. बोलता येतं ना तुम्हाला? मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणावं महाराज, पण मंडपात कशी बोलू तसंच बोल ना. आता कशी बोलते दुसरं आहे का नाही. चहात माशी पल्लिक चहा काय करता? फेकून देता, बरोबर. आणि तुपात माशी पडली की तूप फेकून देता. बोला. मग माशीला फेकून देता, नुसतं फेकून देता, अगोदर चोखता मग फेकता, आहे का नाही. त्याला मक्खी च्यूस असं म्हणतात बघा. मक्खी म्हणजे माशी आणि च्यूस म्हणजे चोखणे. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, चहा फेकता तूप का फेकत नाही? उत्तर सोपं आहे महाराज. चहा 5 रुपयाचा आहे, फेकायला परवडतो. तूप 700-800 रुपये किलोचा आहे, माशीला फेकायला परवडतो. माशाला फेकतात म्हणतात पाणी मार, काय होत नाही. मार पाणी, मार 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 पाणी. मग तुपात पाणी मारून जर काय होत नाही तर मग चहात बी पाणी मारून पिना फेकती कमून. हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. लक्षात येते का? हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. म्हणून माणसाला जवळ करणं भाग्य नाही, देवाला जवळ करणं भाग्य आहे. आणि देवाला जवळ केलं का तो देव आपल्याला आपोआप जवळ करेल. देव सखा जरी विश्व अवघी कृपा करी. सध्या आम्हाला देवानं जवळ केलं आहे का नाही. म्हणून आम्ही विश्वमौली ज्ञानोबरायांच्या सहवासात आहे महाराज. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला अध्ययन करण्याचं भाग्य आहे. आम्हाला देवानं जवळ केलं आहे का नाही महाराज. म्हणून पहिल्यांदा देवानं जवळ करणं भाग्य आहे महाराज. देवानं जवळ कसं केलं पाहिजे? ज्याप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराजांनी देवाला जवळ केलं महाराज. म्हणून आज सर्व संतांच्या पालख्या ह्या पंढरपूरला जातात. पण माझ्या विटेवरच्या मालकाची अशी एकमेव पालखी आहे जी पंढरपूरवरून आरणला येते. का तर माझ्या संत शिरोमणी सावताबाबांनी देवाला जवळ केलं म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला पंढरपूरनं आरणला यावं लागलं. म्हणून देवाला जवळ करणं भाग्य, दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि तिसरं संताचं दर्शन होणं भाग्य. संताचं दर्शन होणं भाग्य महाराज. आम्ही मगाशी मी आताच बोलून गेलो का आम्ही भाग्यवान आहोत का आम्हाला दररोज नित्य नेमानं विश्वमौली ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घडतंय दररोज. आमचं काहीतरी भाग्य आहे. आणि आपलं सुद्धा सर्वांचं काहीतरी भाग्य आहे का आपल्याला संत श्रेष्ठ सावतोबांचं आरण या ठिकाणी जवळ आहे महाराज. त्यामुळं संतांचं दर्शन होणं भाग्य, देवाला जवळ करणं भाग्य, आणि दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. उजळले भाग्य आता. कधी? 9:15 वाजता नाही महाराज. आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये कोणता शब्द असतो? आता. आहे का नाही. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे. पण त्याच्या अगोदरची ओवी असे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन, म्हणजे अगोदर धावत होतं असा त्याचा अर्थ आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती असा त्याचा अर्थ आहे. आता तुम्ही कृपावंत, म्हणजे अगोदर कृपा नव्हती असा त्याचा अर्थ आहे. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता हा शब्द असतो. तुम्हाला कळलं असं आता सांगू का? सोपं सोपं. नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झाली. बायकोची ऐकण्याची कॅपॅसिटी, मर्यादा, सहनशीलता संपली. ते बायको म्हणते आता आता बाज झालं. मी म्हणून बरं, नाहीतर एखादी तुम्ही बोला. आहे का नाही. हा बाया नवऱ्याला सहज असं म्हणतात ना, मी म्हणून बरं आहे, नाहीतर एखादी निघून गेली असती. मग नांदली कोणती असती? हा प्रश्न शिल्लकच आहे, सुटला नाही. आणि बाया एकदा बोलायला लागल्या, महादेव महाराज माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घरातून बाहेर पडताना आशे पिळायच्या आणि घरी येताना आशे पिळायच्या. शेंडे दाबूनच घरात यायचं. तुम्ही किती सुंदर पकवाज वाजवून घरी गेल्या बायकोला म्हणावं आज असा पकवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. हवा जाती महाराज माणसाची. काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकवू नका. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. वारकाची बायको म्हणते तुम्हा केसानं गळा कापला.
आणि महाराजाची काय म्हणते न सांगितलेलं बरं हा झाकली मुरसावाला काची बायांना काय तुम्ही माझ्याकडे काय पाहता माझं थोडी झालंय झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आले सांगेन आहे का नाही बायांना काय कौतुक आहे का महाराज एकानं बारीक कटिंग केली बायकोला कौतुकाने म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुण दिसाल नाही का बायको म्हटली चपी करून यायचे नाही मग बाळा त्यातलेच दिसला असतात तिला काय कौतुक आहे महाराज विठाला बाया एकदा बोलायला लागल्या मग त्यांचं बोलणं जिथं संपतं आणि जिथं आपलं बोलणं सुरू होतं तिथं कोणता शब्द आता बोला ना कोणता शब्द आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी म्हणजे समूळ आणि महाराज म्हणतात आता आमच्या जीवनामध्ये चिंता राहिली नाही आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे चिंता नाही असा माणूस नाही महाराज लक्ष देऊ नाही का नच इंद्रसे सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती न सुखम असते विरक्त मुनेरी कांत जीवना चक्रवर्ती राजाला जरी विचारलं चिंता नाही का तर ते आहे सांगेल इंद्राला जरी विचारलं चिंता नाही का तर ते आहे सांगेल प्रत्येकाला चिंता आहे प्रत्येकाला कशाची ना कशाची चिंता आहे बघा सकाळी 2 प्रकारची माणसं रस्त्याने धावताना दिसतात कशासाठी पळतात बघा काही पोट भरण्यासाठी पळतात आणि काही पोट कमी करण्यासाठी पळतात कुणाला पोट भरण्याची चिंता आहे तर कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे पण चिंता आहे ना चिंता नाही असं थोडीच आहे महाराज प्रत्येकाला चिंता आहे प्रत्येकाला कशाची ना कशाची चिंता आहे मी बोलत चालतो तुम्ही फक्त चिंता म्हणत राहा बसायला मिळेल का नाही तुम्ही जोरात बोलत नाही ही बी चिंताच आहे बोलत राहा बसायला मिळेल का नाही चिंता जेवायला मिळेल का नाही चिंता कीर्तनाला आलो पण टेकाला खांब मिळेल का नाही हा जे टेकून बसले त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही बरं का टेकाला खांब मिळेल का नाही चिंता लग्न झालं मुलगा होईल का नाही चिंता मुलगा झाला जगेल का नाही चिंता जगला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं अभ्यास करेल का नाही चिंता अभ्यास केला पाहिजे का नाही पाहिजे त्या शाळेत टाकणं कोणाचं काम आहे बापाचं आणि अभ्यास करणं कोणाचं काम आहे तुमचं आहे का नाही बघा एक पोरग शाळेच्या पटांगणात झोपलं होता लक्ष दिलं तर कळायला शाळेच्या आवारात झोपलं आणि त्याचे मास्तर तिथं आले ते म्हटलं पोऱ्या इथं काय झोपलाय जाय तिकडे वर्गात जाऊन बस बस ते म्हटलं तिथं बसल्यावर काय होईल ते मास्तर म्हणे अरे शिकवलेलं समजेल ना तुला ते पोरग म्हणे समजून काय करायचं ते मास्तर म्हणे अरे ते समजल्यावर तुला अभ्यासाला सोपं जाईल ना बरं अभ्यास झाल्यावर पुन्हा काय म्हणे अरे अभ्यास झाल्यावर मार्क चांगले पडतील आणि काय करायचं मग म्हणे चांगल्या मार्काचं अरे चांगले मार्क पडल्यावर चांगल्या शाळेला ऍडमिशन मिळेल बरं मिळाली चांगल्या शाळेला ऍडमिशन मग पुन्हा काय अरे चांगल्या कॉलेजला मिळेल ऍडमिशन बरं मिळाले चांगलं कॉलेजला ऍडमिशन मग पुन्हा काय अरे चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळेल मग मिळाली म्हणे डिग्री मग तिचं काय करायचं ते मास्तर म्हणे अरे डिग्री मिळाल्याच्या नंतर नोकरी लागली म्हणे नोकरीली मग पुन्हा काय ते मास्तर म्हणे अरे एकदा नोकरी लागल्याच्या नंतर पैसा येईल म्हणे मग आला म्हणे पैसा मग पुन्हा काय ते मास्तर म्हणे अरे एकदा पैसा आल्याच्या नंतर बंगला बांधता येईल बांधला म्हणे बंगला मग पुन्हा काय ते मास्तर म्हणे अरे एकदा बंगला बांधल्याच्या नंतर गाडी घेता येईल घेतली म्हणे गाडी मग पुन्हा काय ते मास्तर म्हणे अरे एकदा बंगला झाला गाडी झाली भरपूर पैसे झाले काय आयुष्यामध्ये झोपायचंच काम आहे मग आता काय करालो म्हणे नाही कळलं का तुम्हाला एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना महाराज का त्रास देता टेन्शन लेस तणाव मुक्त जीवन जगाव महाराज माणसानं असं असल्यावर काय सांगा एक बाप सनई वाजवायचा आणि त्याला वाटलं आपलं पोरग सनई वादक व्हावं बाप म्हणे बाळ्या तुला सनई शिकायचे पोरग म्हणे मी नाही शिकत बाप म्हणे सनई शिकायचे पोरग म्हणे नाही शिकत बाप म्हणे कसं नाही शिकत पोरग म्हणे नाही शिकत बापाने त्याला खाली पाडला त्याच्या छातीवर गुडघा दिला आणि त्याच्या तोंडात सनई कोंबली आता शिक्षण का नाही म्हणे पोरग त्याच्या पुढचं होतं पोरग म्हटलं सनई कोंबणं तुमच्या हातात आहे पण फुकणं माझ्या हातात आहे ना फुकणारच नाही तर वाजणार कुठून महाराज हे काय चिंताचा का नाही मला सांगा अभ्यास करेल का नाही चिंता मार्क चांगले पडतील का नाही चिंता पुन्हा कॉलेजला जाईल का नाही चिंता तिथे गेल्यावर पुन्हा अभ्यास करेल का नाही चिंता अभ्यास केल्याच्या नंतर नोकरी लागेल का नाही चिंता नोकरी मिळाली आता पुन्हा बायको दमदर जरा बरोबर नाही बरोबर आहे त्याचं महाराज पुरी मिळणं चिंतेचा विषय ना पुरी मिळणं चिंतेचा विषय महाराज आहे का नाही हा तुम्ही पोरांच्या बापाला जाऊन भेटा ते सध्या टेन्शनमध्ये आहेत त्यांना म्हणायचं आले का कोणते पाहुणे कोणतेच आलेले नसतात ते म्हणतात 7-8-10 ठिकाणचे निरोप आहेत पण आमच्या पिंट्याचं यंदा करायचं नाही लबाडा चाटा मारू नको चांगल्या पखवाजाचा मेळ बसवणार तुझ्या टोनग्याचा त्यांच्याकडे पाहू नका त्यांना टाईम आहे अजून लक्षात येते का चांगलं वाजवणाऱ्याची पण तेच आहे महाराज वाईट वागणाऱ्याला कोण देणार आहे महाराज सांगा बरं आहे का नाही मी आता आळंदीमध्ये जात असताना माझा चरोलीमध्ये एक मित्र राहतो समाधान महाराज मग ते पोरगी पाहायला गेल्या आठवड्यामध्ये मग आलं ते मग मी म्हटलं आलं का पोरगी बघून हो म्हणे महाराज म्हणे आली का पसंत म्हणे पसंत वर्ष झालं मी कोणती बी होच म्हणालो पण मिळच बसना ना पोरीच राहिलं नाही महाराज चिंता बरं मुलगी मिळाली लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं चिंता आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं
चिंता. काढलं लाथा मारून घराच्या बाहेर, कुठं राहावं? चिंता. सांभाळलं घरात, एखाद्या दिवशी एखादा रोग झाला तर चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. चांगला डॉक्टर मिळणं ही सुद्धा चिंतेचा विषय आहे बरं का. एक जण ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचं ताटणहार आणलं. हा पेशंट म्हणे, हा डॉक्टर साहेब मी तो ऑपरेशन करायला आलो आणि तुम्ही आरतीचं ताटणहार कशाला आणलं? तो डॉक्टर म्हणे, हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला, ना तर जा घेऊ तो कार्यक्रम, पुन्हा हार आणाय कुठं जाऊ? मग चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. चांगला डॉक्टर मिळाला, बिल किती होतंय? चिंता. आणि बिल पाहून जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल? चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. तुम्हाला मेल्यावर कुठं चिंता असते? मी सांगतो ना, मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं? ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. डॉक्टरनं दिलेल्या बिलाची किंवा मेल्यावरची चिंता करू नका दादा हो. चिंता कशाची करा? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कायम दार पावेना, काय कृपा नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन किंवा काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. करी ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज, काय लाज राखील, जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा. तो देव भेटत नाही याची चिंता आहे महाराज. लक्षात येते का? तो देव भेटत नाही याची चिंता आहे. पण तुकोबराय म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. कशामुळं? अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी लाभ, 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 संत संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आता संत कशाला म्हणायचं याच्यावर कितीही बोलता येईल. संतांच्या अनेक व्याख्या आहेत, पण एक सोपी व्याख्या सांगतो. संत शब्द कसा तयार होतो बघा. स अधिक अंत बरोबर संत. दुसऱ्याच्या अंतकरणात असलेलं अज्ञान, त्या अज्ञानाचं जे करतात अंत, त्यांचं नाव संत. महाराज म्हणतात संताच्या दर्शनामुळं तो लाभ मला झाला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. आता संताचं दर्शन झाल्याच्या नंतर नेमकं घडतं काय ऐका. एक माता माऊली होती, लक्ष देऊन ऐका बरं.
एक माता माऊली होती आणि तिनं अतिशय गरीब परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये तिला एक मुलगा होता आणि त्या मुलाला आता शिमग्याचा सण जवळ आलाय. आपल्याकडे शिमग्याला महाराष्ट्रामध्ये आपल्या पुरणपोळ्या करतात का नाही? शिमग्याच्या सणात तुमच्याकडे करतात का? हा करतात ना. मान हॅलो बरं करतात का? हो. पुरण बाहेरून असतं ना, आतून असतं. हा म्हणजे जागेत सगळे आहे का नाही, काय अडकत नाही. मग त्या शिमग्याच्या दिवशी त्या बाईनं त्या आईने विचार केला, बाई मला देवानं दरिद्र बनवलं, गरीब बनवलं, पण माझ्या लेकराला वर्षातून एकदा तरी पुरणाची पोळी पाहिजे. मग तिनं काय केली, महागा मोलाची डाळ आणली, शिजवली आणि त्या लेकराला खाऊ घातली. त्यानं इतकी खाल्ली समाधान महाराज, त्याला कधीच म्हणजे कधीच खाय भेटली नव्हती. ती म्हटलं आई काय ग आई? आईने सांगितलं त्याला म्हणतात पुरणपोळी. किती ग छान आई, किती ग टेस्ट आई. आई तू का दररोज बनवत नाही? आई म्हटली येड्या, एक दिवस करायला मला 4 दिवस दुसऱ्याच्या घरी जास्त काम करायला लागलं, खा गपची मुकाट्यानं. दुसरा दिवस उजाडला, त्या लेकरानं मिठीच लावली. आई आई म्हणे काय? म्हणे पुरणाची पोळी. आई म्हटले ठीक आहे. आई गेली मैत्रिणीकडे, सखूबाई ठकूबाई डाळ आणली, शिजवली, पुन्हा पुरणाची पोळी केली. तिसरा दिवस उजाडला, त्या पोरानं पुन्हा मिठी लावली. आई म्हटले काय? म्हणे पुरणाची पोळी. आई म्हणले महाराज खाशील म्हणे आता. 8 दिवस त्या पोरानं पुरणाची पोळी खाल्ली महादेव महाराज. 8 दिवस झाल्याच्या नंतर त्या आईला वाटलं बाई काय मला सुचलं, चांगलं खात होतंही. त्याला एकच आयटम माहीत होता, बेसन भाकर, बेसन भाकर, बेसन भाकर. बदललं तर भाकर बेसन, भाकर बेसन, भाकर बेसन. आता हेही काय काय जणांना कळलं नाही, जेवल्यावर कळेल. चला पुढे आहे का नाही. त्यामुळे त्याला एकच माहित होतं, बेसन भाकर. आणि त्या आईनं विचार केला, चांगलं खात होतं, काय मला सुचलं काय माहिती, ह्याला करून दिला. आता मी पुरणाची पोळी दररोज कुठून आणू? ती आई रडायला लागली. मग ती रडणारी आई एका गृहस्थांनी पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर त्या गृहस्थांनी विचारलं, का हो आई का रडता? म्हणे आमच्या लेकराला पुरणाची पोळी फार आवडती. त्या गृहस्थांनी सांगितलं, तुम्हाला असं वाटतं का तुमच्या लेकरांना दररोज पुरणपोळी खावी? म्हटले हो. मग एक काम करा, पैठण नावाचं एक गाव आहे, त्या पैठण नावाच्या गावाच्या तिथं शांतीब्रह्म नाथबाबांचा वाडा आहे, तिथं तुमचा मुलगा नेऊन घाला, तिथं दररोज पुरणाची पोळी असते. पटलं ना त्या आईला. मग तिनं काय केलं, पेटी भरली. आता जसं आम्ही आळंदीला पेटी घेऊन गेलो 2019 मध्ये, तसं तिने पेटी भरली आणि गेली पैठणला. ती पैठणला गेल्याच्या नंतर नाथबाबा म्हटले या 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 या. आल्याच्या नंतर नमस्कार केला. नाथबाबा म्हटले आपल्या संस्थेत काय नियम आहेत? म्हणे काय? म्हणे पहाटे 4 ते 6 काकडा, 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 12 ते 2 भोजन, 2 ते 5 भावार्थ रामायण, 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 10 कीर्तन, 10 ते 4 जागर. एवढं नियम ऐकल्याच्या नंतर पोरग म्हटलं आई चल घरला निघून. ते कशासाठी आलतं? ते पुरणाची पोळी खायला. नाथबाबा म्हटले ह्याला आणलंय कशाला ह्याला? म्हणे या ठिकाणी समाधान महाराजांसारखं सागपं पण नाही, महादेव महाराजांसारखं गमपदनीसा नाही, या महाराजांसारखं दातींदाडा नाही, मग पोरगा आणलाय कशाला? म्हणे याला पुरणाची पोळी फार आवडते, माझी परिस्थिती नाहीये म्हणून या ठिकाणी ह्याला आणलाय, ठेवा म्हटले. काय म्हटले? ठेवा. ठेवलं आणि निघून गेल्याच्या नंतर 4, 5, 6 महिने त्या पोरानं फक्त पुरणाची पोळीच खाल्ली. 6 महिन्याच्या नंतर आई भेटायला आली तर पोराच्या अंगाला, आईच्या अंगाला लागून पोरग गेलं, पण आईला ओळखता आलं नाही. त्याला फक्त एकच काम, खाया सोया, खाया झोप्या, इटिंग स्लिपिंग. अरे ह्याच्या व्यतिरिक्त तर दुसरी भाषा नाही आहे का नाही. त्याला फक्त एकच काम, खाया सोया. मग त्या ठिकाणी आई आली आणि आल्याच्या नंतर त्याला दररोज नैवेद्य दाखवल्याच्या नंतर मंदिराची बी साईड मागची बाजूला जायचं आणि पुरणाच्या पोळ्या खायच्या. त्या ठिकाणी ताणच नाही ना महाराज, काहीच ताण नाही ना. कोणते 4 वर्ष संस्थेचे रामा प्रथमा ना, या महाराजांसारखं गमपदनिसा, या महाराजांसारखं दातींदाडा. त्याला एकच काम, खाया सोया. आणि त्या ठिकाणी शांतीब्रह्म नाथबाबा त्या ठिकाणी भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ लिहित होते आणि त्याचा उत्तरकांड चालू होता. आणि त्या ठिकाणी नाथबाबांनी सांगितलं येणाऱ्या षष्टीला मी आता जाणार आहे. गावकऱ्यांनी सांगितलं ओ बाबा तुम्ही जाणार, पण हा ग्रंथ कोण पूर्ण करणार? हा ग्रंथ पूर्ण करणार आणि मग जावा म्हणे. नाथबाबा म्हटले तुम्ही काळजी करू नका, हा ग्रंथ तयार करणारा मी पोरगा एक तयार केलाय, ग्रंथ लिहिणारा पोरगा तयार केलाय मी. मग सगळ्यांच्या माना अशा उंचावल्या. कोणाची उपनिषद तयार होती, कोणाची वेदवाक्य तयार होती, कोणाचं शास्त्र म्हणजे वेद पुराण सर्व ज्ञानेश्वरीचे ओव्यात काय काय जणांच्या तयार होत्या, काय काय जणांच्या गाथ्यातले अभंग पाठ होते. आता आपल्याशिवाय कोण आहे म्हणे, आपणच आता, आपल्याशिवाय कोण आहे? तेवढ्यामध्ये नाथबाबांनी आवाज दिला, कोणाला? खाया सोया. त्याचं नाव ऐका, गावोबा. काय नाव त्याचं? गावोबा. पळतच आला म्हणे कुठं आहे पुरणपोळी? नाथबाबा म्हटले आता पुरणपोळी नाही, आता इथं बसायचं आणि इथून पुढतं रामायण तू लिहायचं. ज्ञानेश्वरी नाही, गाथा नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही,
आज जर त्या ठिकाणी पाहायला गेलं तर आज महाराष्ट्रातला कोणताच कीर्तनकार तुम्हाला म्हणू शकत नाही इथून इथपर्यंत नाथबाबांचा आहे आणि इथून पुढचं गावोबाचा आहे, त्याला एकच नाव आहे, एक नाती भावार्थ रामायण. तुम्ही पैठणला गेलात मंदिरात तर शांतीब्रह्मन नाथबाबांचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्याचंही दर्शन घ्यावं लागतं, त्याच्याही पाया पडायचं. का? पुरणपोळी खाण्याच्या निमित्तानं संगतीत आला तर रामायणाचा लेखक केला, म्हणून संत दर्शनी हा लाभ. संताचं दर्शन झाल्याच्या नंतर महाराज खाण्यासाठी आला आणि लेखक बनवला महाराज. त्याच्या पुढचा ऐका, विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी एका प्रेताला उठवावा आणि त्याच्या हातातून ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहावा. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे काय? नामदेव महाराजांनी वर्णन करावं, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एकतरी ओवी अनुभवावी. एवढा ग्रंथ श्रेष्ठ असणारा ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे. मग संतांच्या दर्शनामुळं तो लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. ऐका ना, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. महाराज म्हणतात संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. मग महाराज संतांच्या दर्शनामुळे तो लाभ तुम्हाला झाला. नेमका मग लाभ झाल्याच्या नंतर तो देव भगवान परमात्मा तुम्हाला भेटला. भेटल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा तुम्ही कुठे ठेवला याचंच उत्तर महाराज. संपुष्ट हे हृदया पेटे, संपुष्ट हे हृदया पेटे, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी. करोनी पोटी साठवू, करोनी पोटी करोनी पोटी साठवू, करोनी पेटे साठवू, करोनी पोटी साठवू, करोनी पोटी साठवू. संत दर्शनी लाभ, लाभ संत दर्शनी लाभ. करोनी पोटी साठवू, करोनी पोटी साठवू, संत दर्शनी लाभ, संत दर्शनी संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. देवाला राहण्यासाठी जागा योग्य हृदय आहे. हृदय सोडून देवाला दुसरीकडे राहायला आवडत नाही. म्हणून म्हणतात ना, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कुंदीला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कुंदीला. हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, बघोनिया चोर, धरिला पंढरीचा चोर, बघोनिया चोर. धरिला धरिला पंढरीचा चोर, चोर. पंढरपूरच्या चोराला जर हृदय नावाच्या मंदिरामध्ये साठवून ठेवायचं असेल
तर त्याकरता हृदय नावाच्या मंदिरामध्ये साठवून ठेवावे लागेल. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, जोडलेला देव मी माझ्या हृदयामध्ये साठवला. लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हटले अभंगाच्या शेवटच्या तू का म्हणे होता ठेवा, तू का म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, संत दरुच्या निघाला ग, संत दरुच्या निघाला ग. पद्मनाभ जोडीला, 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 पद्मनाभ जोडीला, जोडीला, संत दरुच्या निघाला ग, संत कामने होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडीला. त्यामुळे भगवान परमात्मा ज्या वेळेला मला एकत्रित होतो, ज्या ज्या वेळेला मी विटेवरच्या मालकाचं दर्शन करतो, त्या त्या वेळेला माझं भाग्य उजळतं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. मग आपल्याला भगवंतानं हा देह भजना करता दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आतापर्यंत मी तुम्हाला काहीच म्हणलो नाही, पण आता सर्वजण माझ्या समोर जेवढे काय बसलेले आहेत, सर्वजण माझ्या समोर बसलेले, इकडे बसलेले, इकडे बसलेले, या ह्याच्या पाठीमागं बसलेले, सर्वांनी एकदा हात वरती करा. सर्वांनी, तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा, हात वर करा. हा, सर्वांनी हात वरती करा आणि सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करू. विठोबा रखुमाई, हरे हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. छान भजन केलं, सर्वांना धन्यवाद. जेवून आलात का? बोला बोला बोला, एको थोडा कमी करा. जेवून आलात का? नाही. आता कीर्तन संपल्याच्या नंतर जेवायचं आहे का नाही? शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे का नाही? तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे महाराज, बरोबर का नाही? कारण आपण वाचलं एवढ्या कोरोनाच्या महामारीतून, तर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. काहींनी माळ्या तोडल्या समाधान महाराज, काहींनी झटके हाणले,
कारण पहिल्या लॉकडाऊनला सांगितलं मांसाहार करणाऱ्याला कोरोना होतो, लोकांनी कोंबड्या फुकट वाटल्या. दुसऱ्या लॉकडाऊनला सांगितलं मांसाहार करणाऱ्यात प्रतिकारशक्ती जास्त आहे, मांसाचे भाव वाढले, माळकऱ्यांनी माळा तोडल्या. आता तिसरी लाट येऊ नये विक्रांत महाराज, आणि आले तर हे माळा तोडणारे राहू नये. बस एवढीच माऊलींच्या चरणी विनंती आहे बघा माझी. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाहो, चरणन सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. अहो माळ तोडतेत का हो? माळ सोबत येणार आहे. चला बोला, काय सोबत येणार आहे? माळ सोबत येणार आहे महाराज, बरोबर का नाही? मग आपण वाचलो एवढ्या कोरोनाच्या महामारीतून, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. त्याशिवाय काय नाही महाराज. ऐका, तुम्ही गळ्यामध्ये 10-15 तोळ सोनं घाला, चोराची नजर तुमच्यावर पडेल, पण तुम्ही गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर पडेल, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि आळंदी पंढरपूरची वारी करत चला महाराज. त्या वारीसारखी वारी नाही, कारण तो अभूतपूर्व सोहळा विश्वमौली ज्ञानोबरायांचा आहे. त्या सोहळ्यासारखा सोहळा नाही महाराज. काय महाराज, सोहळ्यामध्ये लहान लेकरापासून ते वयस्कर माणसापर्यंत सर्वजण माऊलीच आहे ना महाराज, सर्वजण माऊली. चला माऊली, चला माऊली, आहे का नाही? तो अभूतपूर्व सोहळा, तो सोहळा कोणाचा? विश्वमौली ज्ञानोबरायांचा तो सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं. आपण जीवनामध्ये या ठिकाणी आळंदी पंढरपूरची वारी करावी. तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. अरे एखाद्या महामार्गाला एखाद्या महापुरुषाचं नाव देणे फार सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवलेल्या रस्त्यानं चालणे फार कठीण आहे दादा हो. आज आपल्या धर्मावरती एवढी संकट आहेत, आज आपल्या धर्मावरती. आणि एक सांगू का, आपल्या धर्माला दुसरा धर्म जबाबदार नाहीये, आपल्या धर्माला आपलाच धर्म घातक आहे महाराज. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आज जर पाहायला गेलं, आज सांगतो तुम्हाला, 100% मुसलमानांना अल्लाचं अस्तित्व मान्य आहे, पण 50% हिंदू लोकांना आज देवच मान्य नाही. ही शोकांतिक आहे दादा हो. तुम्ही 100 मुसलमानांना, मला एक मुसलमान अल्ला नाही म्हणणार दाखवा, कीर्तन करायचं बंद करेन. पण 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी तुम्हाला दाखवून देतो. हे आपल्या धर्माची शोकांतिका आहे दादा हो. मग वाचलोय आपण कोरोनाच्या महामारीतून. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा. त्या वारीनं सर्व काय सफल होणार आहे महाराज, आहे का नाही? त्या वारीशिवाय दुसरी वारी कोणती नाही महाराज. आळंदी पंढरपूर चाला, देहू पंढरपूर चाला, पण चाला एवढं मात्र खरं आहे. आपल्याला श्री क्षेत्र आरण, सावताबाबांचं आरण आपल्याला जवळ आहे. त्या ठिकाणी आरणला जाऊन संत शिरोमणी सावता महाराजांच्या त्या ठिकाणी जा, तिथं समाधीचं दर्शन घ्या. कारण त्याच्यासारखं महाराज दुसरं कोणतं स्थळ, कारण या पृथ्वी तलावरती जे काही संतांनी कार्य केलेले आहेत, काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागवेती, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. त्यामुळं संतांच्या मार्गे जावा. यारे यारे लहान तोर याती भलत्या नारी नर. या ठिकाणी प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे, आणि त्या अधिकाराने या ठिकाणी येऊन माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नामाचा जयघोष तुम्ही या ठिकाणी सर्वजण करता आहात. या ठिकाणी या जादवाडी गावातला हा सप्ताह या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी सुंदर आतिषबाजी डेकोरेशन, या ठिकाणी सुंदर असा मंडप. अरे मुला मुलींच्या लग्नामध्ये आतिषबाजी डेकोरेशन कोणी करेल, पण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नामघोषामध्ये तुम्ही एवढे आत्मीयतेने, आनंदाने, उत्साहात येणे, एवढं सुंदर आतिषबाजी डेकोरेशन या ठिकाणी तुम्ही केलं. या एका कार्याला, एका जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याचा तुमच्या चरणावर नाक घासून प्रणाम. विठाला विठाला. त्यामुळे जीवनामध्ये आळंदी पंढरपूरची वारी करत चला. जीवनामध्ये विश्वमौली ज्ञानोबराय तुकोबरायांचं दर्शन घेत चला, कारण त्याशिवाय महाराज दुसरं काही नाहीये. आणि हे आपण करू तरच वाचू महाराज, आहे का नाही? त्यामुळे आपण, आणि या ठिकाणी कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये कोणतं साधन सांगितलं भगवान परमात्मापर्यंत पोहोचण्यासाठी? कीर्तन परंपरा, आहे का नाही? आणि या ठिकाणी कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्यांदा कृतयुगामध्ये किंमत होती ज्ञानाला, त्रेतायुगामध्ये किंमत होती मंत्राला, द्वापार युगामध्ये किंमत होती युद्धाला. आता चाललंय कलियुग. आता या ठिकाणी शहाण्या माणसाला आढाणी माणसं गंडवतात महाराज, हे खरं आहे. 2 लोक पुणे स्टेशनवरून सोलापूरला येत होती, लक्ष देऊ नाही का? 2 लोक पुणे स्टेशनवरून सोलापूरला येत होती. मग येत असताना एक जण होतं वारकरी शेतकरी, आणि एक जण होतं सुशिक्षित शिकलेलं. मग एक जण दुसऱ्याला म्हणे राम राम, ते म्हणे राम रामकृष्ण हरी. मग त्यानं ओळखलं, हे वारकरी दिसते. म्हणे कुठे चाललात? म्हणे पंढरपूरला. मग आता तुम्ही कुठे जाणार? म्हणे कुर्डवाडीला.
कुर्डवाडीला उतरणार, कुर्डवाडीवरून पुन्हा पंढरपूरचं तिकीट काढणार, मग आमच्या मोडणी मार्गे पंढरपूरला जाणार. मग आपण ठीक आहे म्हणे, मग आता आपण एक काम करू म्हणे, आपण जरा प्रश्न मंजुषा करू म्हणे. तुम्ही मला प्रश्न विचारायचा, मला जर उत्तर नाही देता आलं तर मी तुला 10 रुपये देणार तुम्हाला, आणि तुम्हाला जर उत्तर नाही देता आलं तर तुम्ही मला 10 रुपये द्यायचे. ते शेतकरी म्हणला, मी हे बघ, मी आहे शेतकरी, मला शासन सुद्धा सबसिडी देतं, मला जर उत्तर नाही देता आलं तर मी तुला 5च रुपये देणार, पण तुला जर नाही उत्तर देता आलं तर तुम्हाला 10 रुपये द्यायचे. ते सुशिक्षित माणूस म्हणला, जाऊ दे, आपल्याला वेळेस टाइमपासच करायचा आहे, चला म्हणे, चला म्हणे. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश, पहिला मान शेतकऱ्याला, विचारा म्हणे प्रश्न. तो म्हणला, ऐक, 10 पायाचा, 11 चोचीचा, 12 पंखाचा पक्षी कोणता? ते म्हटलं, 10 पायाचा, 11 चोचीचा, 12 पंखाचा पक्षी नाही म्हणे माहित. टाक म्हणे 10 रुपये, चल. त्यानं 5-5चे 2 ठोकळे घेतले, त्याच्या समोर ठेवले. ते म्हटलं, थांब, तू सांग म्हणे. ते म्हणे, हे घे 5 रुपये वापस, मलाही माहित नाही, चल पुढं. त्याची अकलच बंद पडली महाराज. त्याला वाटलं दुसरा काहीतरी वेगळं विचारण म्हणे. पुढे गेल्याच्या नंतर त्यानं आता काय केलं, ते म्हटलं दुसरा प्रश्न विचार. त्यानं आता चाललं होतं पंढरपूरला, त्याच्याकडे होते शेंगदाणे, ते चाललं होतं वारीला. मग त्यानं काय केलं, शेंगदाणे घेतले, अंगावरचं उपरणं खाली ठेवलं, आणि अंगावरचं उपरणं खाली ठेवलं, ओंजळी शेंगदाणे घेतले, आणि म्हटलं, सांग हे शेंगदाणे किती आहेत? ते म्हटलं, एक काम कर, जे खाली उपरणं हातरले का त्या उपरण्यावर शेंगदाणे टाक, एक एक मोजून सांगतो किती आहेत. ते म्हटलं, तसं नाही, असं सांगायचं. ते म्हटलं, नाही माहित. म्हणे, टाक 10 रुपये, चल. त्यानं 10 रुपये ठेवले. ते म्हटलं, तू सांग म्हणे, ओंजळ भर की तू सोप आहे म्हणे. तो म्हटला, मला तुझ्या संग प्रश्न मंजुषाच करायचं नाही, तू मला डोक्यावरून आपटू राहिला म्हणे. या ठिकाणी कलियुगामध्ये ज्ञानाला किंमत आहे का महाराज? इथं ज्ञानी माणसाला आडाणी माणसं गंडवतात महाराज. हे करा, हे करा. त्यामुळे कलियुगामध्ये ज्ञानी माणसाला किंमत आहे का? नाही. कलियुगामध्ये त्या ठिकाणी मंत्राला किंमत आहे का? एखादं जर आलं ते तात्या विंचू सारखं, येम बघबुगे बघनी भागोदरी ओम भटसो, हा लोक म्हणते, पळ घरला तिकडे जाय. या ठिकाणी मंत्राला किंमत आहे का महाराज? नाही. या ठिकाणी कलियुगामध्ये युद्धाला किंमत आहे का? एखादं जर पहार घेऊन गेलं, पुढचं टिकाऊच घेऊन येईल समाधान महाराज, खिळखिळच करून टाकल, आहे का नाही? या ठिकाणी युद्धाला किंमत आहे का? नाही. चौथं सांगितलं, कलियुगामध्ये एकत्रीकरणाला महत्व आहे. एवढा सुंदर या ठिकाणी तुम्ही सप्ताह करता आहात. हे कोणा एका माणसाचं काम नाही, समस्त ग्रामस्थ जाधववाडी, आहे का नाही? एवढी तुम्ही गावातली लोक एकत्री येत आहात, आणि या ठिकाणी माझ्या ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष करता आहात. या ठिकाणी हे एकट्या माणसाचं काम नाही महाराज. आता हा जो माईक आहे, हा माईक मी एका बोटाने उचलू शकत नाही, पण 5 बोटाने उचलू शकतो, आहे का नाही? त्यामुळं ज्या वेळेला 5 बोटांचं एकत्रीकरण एक वेळेला येईल, त्यावेळेला हा माईक उचलू शकतो. मग कलियुगामध्ये एकत्रीकरणाला महत्व आहे महाराज. या ठिकाणी तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी, कोणाच्या मगाशी मी पॉम्पलेटवरती पाहिलं, कोणाच्या सकाळच्या पंक्ती आहेत, कोणाच्या संध्याकाळच्या पंक्ती आहेत, कोणाचं अन्नदान आहे, कोणाचं पाणी जारचं आहे, कोणाचं सप्त्याचं पॉम्पलेट त्याचं सौजन्य, कोणी काय काय देत आहे महाराज. आणि या ठिकाणी दिलेली देणगी कधीच वाया जात नाही महाराज, आहे का नाही? तुका म्हणे, सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. पटत नसलं येऊ नका, पण जे करतात त्यांना बोलू नका. जे करते त्यांच्याकडून थोडंफार चुकत पण असेल, मग चुकलं म्हणून का बोलून मोकळं व्हायचं का महाराज? लक्षात ठेवा, जो करणार आहे तो चुकणारच आहे, जो करणार नाही तो कसं चुकल महाराज, आहे का नाही? त्यामुळे या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे, किती बोलू शकेन महाराज. त्यामुळे आपण आपल्या वेळेमध्ये राजीनामा ठेवलेला बरा असतो. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. जाता जाता एवढं सांगेन की आपल्याला जे विश्वमाऊली ज्ञानोबा तुकोबारायांनी आपल्याला जे काय दान दिलेलं आहे महाराज, आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य कदम माऊली, मोठे कदम माऊली सांगत असतात नेहमी की ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा आहेत आणि गाथा म्हणजे साक्षात तुकोबा आहेत. त्यामुळं गाथा आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कोणताच नाहीये. आणि आपण जीवनामध्ये जीवन जगत असताना दररोज ज्ञानेश्वरीच्या किमान 5 ओव्या तरी वाचत चला महाराज. दररोज 5 ओव्या वाचा. काय काय जण म्हणतील आम्हाला येत नाही वाचायला, काय हरकत नाही, ओवीवरून बोट फिरवा. आज काय म्हणतो मी, आज 20 एप्रिल 2026 रोजी ज्ञानेश्वरीतली एक ओवी माणसाचं कल्याण करते. आज इतकी ताकद ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. त्यामुळे आपण नामदेवरायांनी सांगितलं ना हो, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एकतरी ओवी अनुभवावी. त्यामुळे आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करत चला महाराज. ज्ञानेश्वरी ग्रंथ कसा आहे महाराज, विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीतलं लहान पोरग पाण्याला मम म्हटलं,
का सर्वात जास्त आनंद हा त्या लेकराच्या आईला होत असतो. सर्व महाराज मंडळींसाठी आणि ज्ञानेश्वरीच्या उपासकांसाठी सांगतो, ज्ञानेश्वरीतली एक ओवी आपल्या मुखातून उद्गरली गेली ना तर सर्वात मोठा आनंद हा विश्वमौली ज्ञानोबारायांना होतो महाराज. त्यामुळं गाथा ज्ञानेश्वरीचं चिंतन करा आणि या ठिकाणी आळंदी पंढरपूरची वारी करा. जाता जाता एवढं सांगेन, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि जे जे काही योग्य आहे, बोलता बोलता जर एखादा शब्द चुकला असेल तर माझा मला परत करा. पण जे जे काही योग्य आहे ते संस्थेतल्या गुरुवर्यांचं आहे. ज्या संस्थेमध्ये मी आता अध्ययन करतोय ती म्हणजे आमची स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे दादा, की ज्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना फी नाहीये आणि शिक्षकांना पगार नाही. ही विश्वातली एकमेव संस्था आहे आमच्या जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे. का? कारण की त्या ठिकाणी सर्वजण सर्वच्या सर्व त्या ठिकाणी आम्हाला शिकवलं जातं. आणि आज चतुर्थ वर्षामध्ये अध्ययन करत असताना प्रथम वर्षातल्या द्वितीय वर्षातला आमचे गुरुवर्य समन्वय महर्षी वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असणारे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबांच्या सहवासामध्ये विचारसागर, पंचदशी, ज्ञानेश्वरी यासारखे ग्रंथ मला श्रवण करण्याचं मला भाग्य लाभलं. हे माझं महत् भाग्य. जाता जाता एवढं सांगेन, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, आई वडिलांची सेवा करा, दारामध्ये किमान एक तरी देशी गाय सांभाळा महाराज. कारण काय, ज्याच्या द्वारी गाय ते विठोबाचे पाय, ज्याच्या द्वारी कोंबडीचे पाय त्याला सांगावे तरी काय. घरात जाताच भरे पाय, खोटं वाटत असेल तर टाकून पाय. हे गाथ्यातलं नाही, हे माथ्यातलंय. विठाला विठाला जाता जाता सांगणं एवढंच आहे, सर्वांनी आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. आणि आज या ठिकाणी हे तरुण पोरं उभे राहिलेले आहेत, या सर्व लेकरांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा बरं. कारण महाराज हे भविष्यातले सर्वजण हेच आहेत महाराज, ऐका नाही. ते या ठिकाणी उभं राहिले, ऐका, ते या ठिकाणी उभं राहिले तर ते या ठिकाणी उभं राहतील. ते जर या ठिकाणी नाही उभं राहिले तर ते ग्रामपंचायतला उभं राहतील महाराज. त्यांचं काय आहे का नाही, त्यामुळे त्यांचं लय महाराज. आजचा तरुण कसा असला पाहिजे, ऐका. तरुण आहे जवान, तू या महाराष्ट्राची आहे शान. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, आईवडील यांच्या चरणावर ठेवेत असेल भान, तरच या भारत देशाची उंच होईल मान. आणि तुम्हाला जर या भारत देशाची उंच करायची असेल मान, तर तुम्हाला तुमच्या मुलाला शिकवायला लागेल पसायदान, नाहीतर तुमची म्हातारपणी होईल तानातान. विठाला विठाला त्यामुळे आजचा तरुण असा असला पाहिजे महाराज. आनंद वाटतो या आईवडिलांच्या, या लेकरांच्या आईवडिलांना. त्यांना वाटलं असेल आमचा मुलगा नका काय मोठा होईना, पण मरेपर्यंत त्याच्या गळ्यातला टाळ फक्त खाली पडता कामा नये, ही या लेकरांच्या आईवडिलांची भावना आहे, इच्छा आहे. आणि या ठिकाणी हे सर्व टाळकरी या ठिकाणी आहात. आणि या ठिकाणी आज जर पाहायला गेलं, आज कंडिशन महाराज एवढी वाईट आहे. गावाकडे कीर्तन करत असताना या माता माऊल्यांकडे कुंकू कपाळाला पाहिल्याच्या नंतर, या ठिकाणी साड्या पाहिल्याच्या नंतर वाटतंय महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे. त्या पुण्या मुंबईला कीर्तन करायला गेल्याच्या नंतर उदासीनता भरते राव, काहीच नाही महाराज. पार संस्कृती पार बिघडून गेली महाराज. या ठिकाणी पाहायला गेलं तर आज स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे महाराज. लोकांना मावशी हवे, लोकांना काकी हवे, लोकांना पत्नी हवे, पण लोकांना मुलगी नकोय. आता ऐका, मुलीला शिकवा मुला समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण. आणि मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान. विठाला विठाला त्यामुळे जाता जाता या सर्व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी, जाधववाडी या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सर्वांची नावं काय माझ्या परिचयात नाहीत, जेवढी येते तेवढी घेतली, सर्वांची नावं घेतली असं समजा. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलता बोलता जर एखादा शब्द चुकला असेल तर तो माझा मला परत करा. पण जे जे काही योग्य आहे ते आमच्या गुरुवर्यांचं आहे, ते घेतल्याशिवाय राहू नका. झालेली सेवा विश्वमौली ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या, माझ्या आईवडिलांच्या, तुम्हा सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली.